आज मिळाली छोटीशी कांटा. मस्त चवीक लागतात आहे कांटा थोडी सुंगटा आणि वेल्ले. तर सगळे मी आता मसालो मस्त लावतले आणि ते का चुरचुरीत अशी भाजतले. आज आमटी बिमटी नाही करणार माशाची. तर सगळ्यात पहिले ती साफ करू खूप वेळ जाता, खूप म्हणजे खूप. सगळेच बारके मासे ना, तर ती पहिली कोलंबी साफ करून घेतलं आहे, त्याच्यानंतर ते बारके वेल्ले साफ केलं आहे, मग ही कांटा साफ करू बरं खूप वेळ गेलो. त्याच्यानंतर हे सगळे धुवून बिवून स्वच्छ घेऊन मी लावलं आहे लिंबाचा रस. आणि तुम्ही काही लावू शकता, म्हणजे चिंचेचं कोळ आवडत असेल तर तो लावा, नाहीतर मग आगळ कोकमाचं तो पण लावलं तरी चालता. चवीक बरे लागतात मासे मग. आणि मग हळद तिखट मी थोडं मसालो पण घालते, कधी पण नुसती मिरची पावडर नाही घालत, थोडं मसालो घालते. आणि मग अशी छान ते का लावून घ्यायचं सगळा. थोडं रवो आणि तांदळाचं पीठ एकत्र करून त्याच्यात पण थोडीशी हळद, थोडं लाल मसालो आणि मीठ घालायचा त्या रव्यात आणि पिठात, म्हणजे वरून जरा एकदम प्लेन लागत नाही ते मासे, चवीक बरे लागतात. तर त्याच्यात असे घोळवून सगळे मासे मी ठेवले 5 मिनटं, म्हणजे घेतले तेल तापेपर्यंत लावून घेतले. आणि एका पसरटशा तव्यावर कांटा आता सोडून भाजून घेतले चुरचुरीत अशी मस्त. याचा आंबट तिखट किंवा पातळशी आमटी माशाची सुद्धा छान होता. पण आज काहीच नाही. आज ठरवलं की फक्त सगळे मासे चुरचुरीत असे भाजून घ्यायचे. डाळीची आमटी, भात आणि बरोबर भाजलेले मासे, एखाद कसली तरी भाजी साईडला, आणि फक्त तिवाळ करतलं आहे आज. सोलकढी पण नाही. तिवाळ तुम्ही करत असात ना, नाही तर मी काहीतरी रेसिपी टाकी ना तिवाळाची. तर आता हे मस्त असे परतून घ्यायचे, हळूहळू परतायचे, नाही तर बारीक मासे ना ते तुटू शकतात. तर छान असे परतून जरा भाजायचे 2-3दा चुरचुरीत आणि काढून घ्यायचे. झाले मासे तयार आहे बघा बोलता बोलता. तर त्याच्यानंतर थोडीशी सुंगटा हे कोलंबी भाजून घेतलं आहे आणि वेल्ले. हे बघा कसे मस्त दिसतात, तोंडात पाणी सुटला की नाही. आणि हे गरम गरमच छान लागतात हां. गरम गरम भात आणि गरम गरम भाजलेले हे चुरचुरीत कुरकुरीत असे हे मासे, बारके बारके मासे घ्यायचे आणि ताव मारायचं. चला तर मग बाय.